ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं, जेएस कॉन्फ्लिक्ट येते ना. म्हणजे जी आपण मिनिफाईड जे इथं ओल कॅरोसेलची लावली होती जीएस ही, आणि आपली जी जीएस आहे त्या दोघा कॉन्फ्लिक्ट येते. म्हणजे ही काय करते, तो हा जीएस घेत नाही इथली. ओके, का घेत नाही, तर इथं ओल कॅरोसेल लिहिलंय बघा क्लास आपण. ओके, त्याच्यावरती त्यांनी तिथं काय ह्या कोडमध्ये काहीतरी लिहिलं असेल इथे. म्हणून तो काय झाला, आपण तो आणि ओल कॅरोसेल क्लास इथे पण एका ठिकाणी आहे आणि इथे पण एका ठिकाणी ओल कॅरोसेल. ओके, आणि ओल कॅरोसेलला आपण काय लिहिले, कॉमन सीएसएस झाली, जीएस झाली. तर आपण लिहिले का डिझाईनला एक आयडी टाकून, पण इथं काय व्हायला हो, इथे एक ओव्हरलॅप व्हायली क्लासला. बरोबर आहे ना, येत आहे का लक्षात? हॅलो, आवाज येते ना माझा? येस सर. आलं लक्षात इथं मी काय म्हणतोय हो ते? सर. तर आपल्याला काय करावं लागेल, इथल्या पण जेएस साठी हा क्लास चेंज करावा लागेल. जसं इथं आपण आयडी टाकलाय तसं इथं पण टाकावं लागेल. हा आधी कशासाठी लिहिला होता ओल कॅरोसेल, आपण इथे ह्या इमेजेस साठी लिहिला होता. बरोबर आहे ना? येस सर. तर इथं पण चेंज करावं लागेल आपल्याला तसं. तर तिथं काय होतो, ओल ॲटम काय तर होतं बघा. तर आपण इथे टीम्स टाकतो. आपण आयडीच टाकू, इथे जीएस लिहितोय. कारण हे टीम आहे ना, टीमच आहे, टीम टाकू आपण. ओके, कॉपी केली आहे आपण आयडी हा, आणि इथे पेस्ट करून टाकू. ठीक आहे, आला बघा. म्हणजे ते दोन असलेले गेले, आता एक आला. आता त्यांची थोडीशी सीएसएस ओव्हरलॅप होते, ती आपल्याला आपल्या इकडे काय तर करून घ्यावं लागेल. त्या चेक करू आपण, इन्स्पेक्ट करून. ते कुठे आहे आपलं कार्ड, इथे. इथं आपण मार्जिन टाकलेली आहे, मार्जिन देऊ बघू. मार्जिन टॉप 40 पिक्सल टाकून बघू. नाही, 40 पिक्सल. ओके, म्हणजे आपल्याला 642 ला इथं काय करावं लागेल, मार्जिन टॉप काय करावं लागेल, ऍड करावं लागेल ना. कारण तिथं आधीची काय व्हायली, तो मार्जिन वगैरे तिकडले घेतोय आपण. मिनिफाईड जीएस आणि सीएसएस जे ऍड केलेले आहेत फाईल्स ओल कॅरोसेलचे, त्या ओव्हरलॅप करतात, म्हणजे तिथली सीएसएस घेतोय तो. त्यासाठी आपल्याला इथे ऍड करावं लागेल टॉपला. ओके, आणि ऑटोमॅटिक येऊन गेला बघा इथे. ओके, जस्ट ठीक. ओके, 642 ला येस, डॉट सीएसएस कुठं केला होता आपण, इथं कार्ड बनवला होता बघा, इन्फो कार्ड. तर इथं आपण मार्जिन दिलेले कॉमन. तर टॉपला मला किती पाहिजे, 70. ओके, लेफ्ट राईट ऑटो पाहिजे, आणि बॉटम 0 करू. ओके, हे आलं लक्षात, मार्जिन कसं दिली आपण इथं. ठीक आहे, ठीक आहे. येस सर. आता अजून काय राहिलो, इथं जे काही त्याचं
हे जे आपल्याला इथं डिझाईन करायचं आहे ते आहे. ओके, तर आधी आपण इथे बनवलंय बघा. ऑल डॉट्सला बनवलेलं ना. तर आता इथे काय करावं लागेल, कोणाला काय आयडिया सांगता येईल? हॅलो, हाच क्लास तिकडे द्यायचा सर. तुम्ही करून घेताल हे, आपण पुढे जाऊ का करू इथे? आय थिंक करून घ्या तुम्ही. हो ठीक सर. आहे, कारण आपण इथं टाकलेलं आहे 307 ला. तर आता इथे आपण बघू. ठीक आहे, इथं काय ते त्यांची पहिलीची CSS घेते येतं. तर आपल्याला त्याची हायर की कुठली द्यावं लागेल? हायर की होते इथे इन्फॉर्मेशन मधल्या, जसं इथं वरती दिलेलं होतं. इथं डायरेक्ट टाकला आपण, हायर की दिली नाही, चेंज केलं. चेक करू आपण हायर की टाकून. तसा करून घ्या तुम्ही, आपण टाकून देऊ. क्लास सेट कॉपी करावं लागेल मला. हायर की कुठे गेली हो, कोणती टाकायची आपल्याला इथे हायर की? ऑल इन्फो. सिमिलर वे इथे काय चेक करू. इन्फॉर्मेशन टाकावं लागेल. प्रेसिडेंट काय त्यानं कॅच केला नाही, तो ओव्हरलॅप करतोय. त्याला नॉट इम्पॉर्टन्स वगैरे लावून तुम्हाला तुम्ही करा एवढं. जर नाही आलं तर मला सांगा, मी करून देतो तुम्हाला हे. ओके, जसं इथे केलंय आपण, काय नाही, सिंपल CSS आहे. इथे जसे आपण CSS अप्लाय केली तशी करून द्या. ओके, फक्त काय करायचं आपल्याला, होल इन्फो नावाचा आपण घेतला होता आपल्याकडे इथं, हायर की होल इन्फो नावाचं, आणि त्यामध्ये काय तो इथे होल डॉट्सला केलं होतं आपण, बरोबर आहे? येस. तसं तुम्ही इथं करून बघा. प्रेसिडेंट घेत नाही येतो, तेवढाच आपला टाइम वाचून जाईल. काही नाही, सिंपल आहे, हे व्हायलाच पाहिजे तुमच्याकडून. बॅकग्राऊंड कलर रेड, आणि विड्थ किती होती होतो? 120 होती काय तर. ओके, काय नाही, सिंपल 2 लाईन ऍड करायच्यात.
Yes. फक्त इथला प्रेसिडेंट तुम्हाला कुठला घेणार हायरकी इन्फॉर्मेशनची हायरकी घेतोय का इथले इथं आपण जे ऍड केली तो कुठे आहे? तिथे तुम्हाला हे ऍड करून घ्यावं लागेल इथले. ओके, एखादी क्लास ऍड करून किंवा आयडीच्या हायरकीला तुम्ही ऍड करून करू शकता. ओके, चेक करा आणि मला सांगा. नेक्स्ट बघू आपण आता. काढून टाकतो त्याला. काय होतं ते कार्ड्स आहेत, प्रोडक्ट आहेत त्यांचे काय तर त्यांनी मेनू दिलाय बघा प्रोडक्टच्या फ्री बेसिक वगैरे काय तर त्यांचे प्राइसिंग दिले आहेत. तर प्रोडक्ट आहेत ते. तर त्यासाठी आपण काय करू, कार्ड त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, ते कंटेनर मध्येच आहेत ना. रो किती मध्ये टाकावं लागतील? हॅलो, कॉल 3 पण डिफाईन केलं आपण. ओके, त्यामध्ये आपण एक या सर्व गोष्टी टाकतो. एक हेडिंग आहे, म्हणजे हेडिंग म्हणल्यापेक्षा आपण स्पॅन मध्ये टाकू. हा हेडिंग मध्ये टाकू आणि हे लिस्ट मध्ये टाकू. हे सगळी जी काही लिस्ट आहे आणि हे काय करू, बटन घेऊ शकतो. ओके, Yes. या सर्व गोष्टी काय करतो एका डिव मध्ये रॅप करून टाकू. ओके, तर पहिला आपण कशात घेऊ, स्पॅन मध्ये घेऊ. जे काय आहे ते फ्री काय तर नाव दिलं होतं तुम्ही बघा. नेक्स्ट काय करू, हा S2 लहान दिसतोय थोडासा, S3 घेतो. ओके, S2 घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही, H1 घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, Yes. काय होत तिथं 00 स्लॅश $0. डॉलर वगैरे काय ते ते आपण इथे डायरेक्ट ऍड करू. फर्स्ट $00 हायपन नाही तो हायपन नाही का हो? काय तो मंथ. ओके, ठीक आहे, इथं आलोय. पण आता मला काय पाहिजे, एक टेम्पररी टाकून घेतलं. त्याच्या आधी आपण काय करू, CSS इथली बॅकग्राऊंडला तर व्हाईट कलर आहे आणि इथलं पॅडिंग टाकून घेऊ आपण. हे किती आहे तुम्ही पण मेजर करा आणि सांगा मला फास्ट. सर ते मंथ आणि डॉलर स्पॅन मध्ये टाकलेस. S2 मंथ आणि डॉलर. हा ते करू ना आपण, करू त्याचं. आधी मला हे सांगा, पॅडिंग सांगा त्याची मेजर करून फास्ट. थोडस आपण याचं स्ट्रक्चर आणू एकदा, मग मधल्या गोष्टी बघू जे काही करायचं ते. टॉपला 180 सर आणि बॉटमला 151. 180. नेक्स्ट काय 0. नेक्स्ट किती आहे म्हणलं 151 150 घ्या. ठीक आहे, झाले पॅडिंग. हा, इथं कोण काय म्हणत होतं डॉलरचं? ते डॉलर आणि मंथ आहे ना, तो स्पॅन मध्ये घेतला S3. स्पॅन मध्ये
स्पॅम मध्ये ठीक आहे, जास्त नाही नाही का काही नाही प्रॉब्लेम त्याच्यात. ओके. तो बरोबर आहे. Constant. हा पण कसं आहे आता ते थोडस बाकी टेक्स्ट पेक्षा वेगळं दिसलाय ना. हो सर. डायनॅमिक व्हॅल्यू येतात तिथं कधी पण त्या हेडिंग मध्ये टाकून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आणि वरचा काही ते स्मॉल दिसतोय ना, बरोबर आहे ना. हो. मग मी ते स्पॅन मध्ये टाकला आणि हेडिंग मध्ये टाकला. खरं तर आता इथं हा व्हाईस वरचा राहायला पाहिजे तसा, म्हणजे हा इथं राहायला पाहिजे, हा इथं खाली राहायला पाहिजे. मग आपण टॉपचा हिडर मध्ये टाकला असता, खाली स्पॅन मध्ये टाकला असता. ठीक आहे. आणि आता कसं आहे तिथे थोडस चेक करू आपण. आधी स्ट्रक्चर बनवू. हा यस डॉलर खाली आहे, पुन्हा इथे 00 आहे, पुन्हा म्हणत आहे, ते चेक करू आपण नंतर. आधी आपण त्याला काय करू, एक लिस्ट व्यवस्थित बनवून घेऊ. यूएल मध्ये एल आहे. ओके, ते लिस्टच आहे बघा. थोडस झूम करून चेक केलं ना तुम्हाला. हो सर. ओके, 10 GB डिस्क स्पेस, 15 डोमेन नेम्स, 4 ईमेल ऍड्रेस, जे काही टाकले त्यांनी. ओके, ते आपण काय करू, 1 बाय 1 कॉपी होते का बघू. ठीक आहे, कॉपी व्हायला सर्वच कॉपी करून घेतो. अँकर टॅग मध्ये टाकायची गरज आहे का हे? नाही. नाही. कारण इथं काही क्लिकेबल इव्हेंट वगैरे आहेत का, तिथं नाही आहेत त्यांचे. नाही. ठीक आहे, आता एक एक 1 बाय 1 हा इथे कॉपी केला आपण, पेस्ट. ओके, चार टाकायचे. कॉपी केला, पेस्ट. ओके, कॉपी केला, पेस्ट होतं. ठीक आहे, आले. अजून काय हो, नेक्स्ट एक बटन आहे वाटतं, थिंक एवढा, तो पण ऍड करायचा. तो काय करायचा, यूएलच्या खाली ऍड करून देऊ. त्याला कॉमन क्लास टाकून देऊ आपण, यूज केलेला पहिलाच क्लास बीटीएन. ओके, नाव काय लिहिलं त्याच्यावर त्यांनी, परचेस नाव. CHASE नाव. ठीक आहे, चेक करू आपला आला इथे व्यवस्थित सर्व. तर आता काय करावं लागेल, मला एक काय करूया, टेम्पररी एक बॉर्डर वगैरे ऍड करू आणि मग हे एक कार्ड तयार करू आणि मग बघू आपण ते 4 टाइम्स प्लेस करून बघू. ओके, इथं काय दिले त्यांनी, बॉक्स शॅडो दिली आहे. आतनं काय इथं पॅडिंग आहे, पुन्हा इथं हा स्पॅन आहे, त्याचं पुन्हा फॉन्ट साईज, फॉन्ट वेट आणि त्याचे काय मार्जिन, पुन्हा इथं जे काय आहे ते फॉन्ट वेट, फॉन्ट साईज. तर ते एक चेक करू आपण. आधी आपण थोडस चेक करू इथं कार्डला. ओके, पॅडिंग चेक करावं थोडं आतली किती आहे. हॅलो,
टॉपला 53 सर आणि बॉटमला 35 आहे सर बॉटम. बॉटम 35 आहे का? पॅडिंग, तर ते पॅडिंग आपल्याला कळणारच नाही. आधी आधी का टाकू? एक टेम्पररी बॉर्डर टाकू. 1 पिक्सल सॉलिड हॅश CC1 टाकतो मी. कलर थोडा मॅच होऊन जाईल तिथं. ठीक आहे, आला इथे. तर बॉर्डर पॅडिंग टाकून देऊ आपण. पॅडिंग 50 म्हणली का? आणि लेफ्ट राईट किती आहे? 50 आहे सर. 50 आहे का? ओके. तर आधी आपण हे येतात का नाही आधी चेक करू आपण. आणि नंतर ते रिमूव्ह करू. ओके, आले. आता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण एक कार्ड तयार करून ठेवू आणि नेक्स्ट टाइम तो रिपीट करू. आता सांगा मला एक 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 CSS. पण ह्याच्या आधी काय टाकावं लागेल मला इथे? अरे हे सगळा कंटेंट कसा आहे हो? सेंटरला दिसतोय ना? तर मग काय प्रॉपर्टी आपल्याकडे इथे? एक्स्ट्रा लाईन सेंटर सेंटर टेक्स्ट अलाइन सेंटर सेंटर आहे. ते कुठं टाकावं लागेल मला? त्या कॉलम इथं प्राइस कार्ड लिहिले आपण. तिथं पण चालतं. ओके, आला सेंटरला. हो, ठीक आहे, आता हे 1 बाय 1 करू. तर आता सांगा मला स्पॅनचं. फॉन्ट साइज 17 पिक्सेल आहे. फॉन्ट वेट बोल्ड आहे. ओके, नेक्स्ट. कलर 3148 5D आहे. 31 48 4 5D. 5D. ओके, नेक्स्ट. मार्जिन बॉटम 40 पिक्सेल 40 पिक्सल 40. ओके, आणि त्याचा टेक्स्ट वगैरे काय आहे का चेक केलं का? काय हो? कॅपिटलाइज आहे. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म कॅपिटलाइज. ओके, फ्री वाला झाला तयार. मार्जिन बॉटम का घेतला नाही हो? सांगा बरं. बघू आता कोणाला देत ते उत्तर. हा, तर त्याला काय करावं लागेल आपल्याला? डिस्प्ले लाइन ब्लॉक. ओके, आला का तो? नेक्स्ट काय? H3 घेतलाय ना आपण. त्याचे सांगा फॉन्ट साइज. फॉन्ट वेट सांगा फास्ट. कलर मार्जिन बॉटम. चेक करते का कोणी? नाही. त्या मंथची वेगळी आहे सर फॉन्ट साईज आणि त्या 00 ची वेगळी. ओके 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 ओके, हा म्हणून कन्फ्युजन झाला असेल तुम्हाला. राईट, म्हणलं असं का सांगत नाही आता. तर तुम्ही काय करा, फक्त 0ची मेजर करा, मी सांगतो. 42 आहे सर आणि बोल्ड आहे.
42 आहे ह्याची ना, आणि ह्याची किती आहे मंथची? 18 पिक्सेल सर. 18 पिक्सेल आहे. मग आपण मंथ आणि तो डॉलर एकात टाकू. ओके, म्हणजे काय करू आता आपण, काय करू, हा जो बोल्ड आहे 40 पिक्सेल येते ना, आणि हा किती आहे? 18 पिक्सेल. 18 आहे. तर आपण काय करू शकतो इथे, थोडं आयडिया आहे का कोणाला काही? पटकन सांगा, थोडं लावा दिमाग जोर लावा. काय करू शकतो आपण इथे? सर हॅलो, आवाज येते माझा? येस सर. हॅलो, येस सर. लाईट गेली आहे. हो सर. आता नेटवर्क किती चालतं बघू, मोबाईल जर नेटवर्क चालतं ठीक आहे, नाही तर मग रेकॉर्डिंग चालू आहे का? हो सर आहे. आहे ना, दिसतंय तुम्हाला? हो सर ठीक आहे. दिसत. तर हा, इथं काय करावं लागेल हो? सांगा थोडं, प्रेशर द्या. कोड दाखवू इथं. आपण इथं $00 आणि मंथ टाकले, तर काय करावं लागेल इथं? थोडासा आयडियाला सांगितलं एकदा आधी, दोन्ही बॅचला सांगितलं. त्याला सर त्या डॉलरला हे सांग. 00 आहे ते काय करू आपण, बोल्ड टॅग मध्ये घेऊन टाकू. एक स्पॅन मध्ये घेतला असता त्याला असतं, बोल्ड मध्ये घेतलं तर चालतं. ओके, ठीक आहे. आणि याची CSS टाकू. किती म्हणले होते तुम्ही? 18. आणि हे किती सांगितलं ते वेट? बोल्ड बनलं होतं. ओके, आणि कलर? 3134. 3134 का? 3134 31च असं तो यूज केला आपण आता कुठतर वरती. ठीक आहे. मार्जिन बॉटम किती आहे? 55 आहे सर. 50. ठीक आहे, आला. आता मला काय करायचं होतं 00 वाला, तर मी काय केलं, H3 मध्ये काय टाकले, बोल्ड टाकले की नाही टाकले की? तर आपण काय करू, त्या बोर्डला एक वेगळी CSS करू. ओके, बी, आणि त्याला फॉन्ट साइज किती आहे आपला? 40 म्हणलाय का? किती म्हणला होता आधी? हा, 42 पिक्सेल. 42 आहे का? आला बघा. ओके, ठीक आहे. एक आता हे थोडस लिस्ट तयार करू. ओके, आता लिस्ट मध्ये काय काय बनवावं लागेल मला सांगायचं थोडस. UL आहे आपल्याकडे, तर UL ला काय द्यावं लागेल? प्राइस कार्ड मध्ये UL ला काय CSS बसेल, थोडं बघा बरं, विचार करा. तर मार्जिन द्यावं लागेल ना आपल्याला, कारण हे सगळं UL मध्ये LI आहेत. UL ला मार्जिन बॉटम दिली तर हा बटनच्या आणि याच्यामध्ये स्पेस क्रिएट होईल ना, बरोबर आहे ना? तर इथं मार्जिन चेक करा. 35 पर्यंत काहीतरी आली मार्जिन बॉटम, 35 पिक्सल. ओके, लिस्टचं बघू. फॉन्ट साइज सांगा फास्ट. 12 पिक्सेल सर. हा,
12 किती पिक्सेल 12 12 ओके. आणि फॉन्ट वेट Regular. नॉर्मल रेग्युलर असेल. फॉन्ट वेट रेग्युलर ओके. अजून काय कलर वगैरे तर कलर Color 97 979697. कलर हॅश 9796 पुढे 97. ओके. आता इथं मार्जिन बॉटम सांगा मला. प्रत्येक मध्ये मार्जिन बॉटम चेक करा आणि ते शेवटचा पण घेतो याला. ओके आधी इथलं चेक करा. आपण इथलं बघू किती आहे होतं 14 पिक्सल काय तर आहे. बरोबर आहे. ओके पण याला पण दिलं आलं. ठीक आहे इथपर्यंत कोणाला काही नाईस. हम्म. हॅलो कोणाला काही क्वेश्चन आहे का. आपण इथं प्रत्येक एलआयला मार्जिन बॉटम दिली तर इथल्या शेवटच्या एलआयला पण मार्जिन बॉटम बसली ना तेवढीच Yes. बघा. हो तर सर. इथं काय करावं लागेल मग आपल्याला त्या तेवढं एलआयला लागेल. मायनस करून टाकू त्याच्यातलं. पंचवीस टाकू. ठीक आहे आता आलं बरोबर आहे. तर काय आपण कशाची मायनस केली हो ती युएल ची मायनस केली आणि इथं एल आय ची किती होती आलं का 14 लक्षात काय. याची ते मायनस केली मी त्याच्यातून युएल मधनं. आपण युएल ला किती दिली 34 दिली. ठीक आहे आता बटनचं सांगा मला. फर्स्ट पॅडिंग सांगा. क्लास दिले आपण बीटीएम डॉट बीटीएन. फॉन्ट साइज सांगा. हा हॅलो हे आज इथं कन्फ्युजन आहे का. इथं काहीच नाही इझी आहे. 12 पिक्सेल आहे सर. 12 पिक्सल ओके. नेक्स्ट बॅकग्राउंड पॅडिंग सांगा मला सगळं बॅकग्राउंड कलरच्या. 10 पिक्सेल up आणि down आणि लेफ्ट राईट 15 पिक्सेल आहे. 15 हा सर. एवढं कमी नसेल हो. मला वाटत नाही. 20 पिक्सेल 50 20 22 आहे left side. 72 का ओके ठीक आहे. आणि आता चेक करू आपण बटन आला. ठीक आहे बॉर्डर रेडियस आपल्याला माहिती नाही अंदाजे टाकून देऊ. टेक्स्ट फॉर्म कॅपिटलाइज. हा बॉर्डर रेडियस आपण वरती आधी यूज केली ना 40 काहीतरी यूज केली बघा 30 का 40 तेच टाकली आपण. काय टेक्स्ट ट्रान्सफॉर्म कॅपिटलाइज. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म कॅपिटलाइज ओके. बॅकग्राऊंड कलर सांगा. तो आलाच आपण जो काही यूज केला आधी. बॅकग्राऊंड कलर हाच टाकू ना 7B लास्ट वाला तोच असेल बघा. हो sir. ठीक आहे अजून काय राहिलं का हो? कलर व्हाईट आहे सर. होय. ठीक आहे आता काय तो बॅकग्राऊंड बॉर्डर येईल तो ते बघू आपण काय आहे ते. ओके इथं काय करू आपण बॉर्डर
0. ठीक आहे, बाय डिफॉल्ट बॉर्डर भेटलं तर त्याला ते आपण 0 करून टाकून बटनची प्रॉपर्टी ती. ओके, आला, एक कार्ड तयार झाला आपला. आता काय होईल ते हा कार्डला बॉक्स शॅडो. बॉक्स शेड. बॉक्स शॅडो वगैरे राहिला तर आपलं ते तयार करू आपण. तर ह्याला सांगा बरं कसं करायचं आणि कुठं करायचं, याला आपण कुठं केले, वगैरे देऊन ठेवली Price थोडस बॉर्डर राहू देऊ, पॉइंट मध्ये टाकू, कामाला येईल आपल्याला. चल ठीक आहे. नेक्स्ट काय, बॉक्स शॅडो. बॉर्डर कसं वर्क करते सांगा बरं मला. बॉक्स शॅडो, फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, थर्ड, X फोर्थ. Y. ठीक आहे, RGB आध डायरेक्ट टाकून दिली. 0 पिक्सल करतो, 0 पिक्सल. फर्स्ट काय हो, फर्स्ट 0 कोणता येईल व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू. वाय, नेक्स्ट वाय ची येईल. आणि थर्ड कोणती आहे, ब्लरनेस Blurriness. आणि स्प्रेड. Spread. आपण इथं ब्लरनेस वाढून घेऊ, चेक करू 5 पिक्सल. ओके, चेक करू आपण एक एक. आणि थोडस काय आहे, काही ते चेक करा. थोडस कॉर्नर काय व्हायचे, राऊंडेड शेप मध्ये असते बघा. Rounded. तर इथे Border. हा थोड़ा रेडियस बॉर्डर रेडियस 5 पिक्सल. थोडी पण नको, 3 पिक्सल पर्यंत जास्त होती. ओके, बॉक्स शॅडो पण आली आपली इथे. हो. नॉट चेक. ठीक आहे, असं करू बघू. येते आता ब्लरनेस वाढून बघू आपण त्याचा. ठीक आहे, 12 पर्यंत कसं दिसतंय हो, नाही अजून आला. तर काय इथं वरती नाही बघा, ते दिसतंय ब्लरनेस इथं वरती दिसते का हो, नाही. नाही. मग कालची व्हॅल्यू वाढवावं लागेल मला, वाय मध्ये वाढवून घ्यावं लागेल ना मला. हो. बघू आपण वाय मध्ये किती वाढते आता. ठीक आहे, 5 पर्यंत दिसते. सिमिलर वे Yes. ज्यावेळेस ते आपल्याला परफेक्ट भेटतील ना बॉक्स शॅडोच्या, त्यावेळेस ते परफेक्ट ऍज इट इज यूज ओके. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही त्या गोष्टीचं. आता हे किती वेळेस पेस्ट करायचं, कॉपी पेस्ट 3 times. Universe. आता 3 वेळेस करून टाकू. ठीक आहे, आला का, हो. ठीक आहे. आणि हे तुम्ही मधल्या व्हॅल्यू तुम्ही चेक करू, चेंज करून घ्यायचे. आता मी त्याच्यात टाइम घालत नाही, काय हरकत नाही. 18, 13, 10 वगैरे, बेसिक, स्टँडर्ड, प्रीमियम, यातले जी कंटेंट परचेस नाव कॉमनच आहे, हे पण कॉमनच आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त वरती काय आहे, त्याचा color change. वरती तो बॅकग्राऊंड कलर काय करायचा आहे, पिंक तो कोणता वेगळाच कलर आहे थोडा, आणि कलर व्हाईट. ओके, आणि बॉक्स शॅडो काय केले, ती वरती काढून टाकले, म्हणजे तो आतमध्ये ओव्हर केले तर आतमध्ये दबेल तो कार्ड, असं
त्यांनी व्हिज्युअल इमॅजिन केलेलं आहे तिथं. बघू आपण. तर मला कार्डच्या ओव्हरवरती काय पाहिजे हो? बॅकग्राऊंड कलर आणि कलर Ground color आणि ओव्हर केलं मी त्याला. तर बॉक्स बॅकग्राऊंड कलर ठीक आहे. हा 7B वाला तेच करतो. आणि बॉक्स शॅडो काय म्हणले? बॉक्स पण काढली आहे त्यांनी. ओके, नन करू ओव्हरवरती बघू आपण. ओके. आता काय करायला हा टेक्स्ट आणि हे text. हे काय करायचे आहेत आपल्याला? कलर व्हाईट दाखवायचा आहे. ओके, मी ज्यावेळेस प्राइसिंग कार्डवरती ठीक आहे ओव्हर की तिथे कलर होता होते का हो? नाही होत. आतमधल्या गोष्टी आहेत. त्यामुळे काय करावं लागेल इथे आपला मी त्या कार्डवरती ओव्हर केलं तर काय करावं लागेल ते ओव्हर त्याचा कलर काय म्हणते मी व्हाईट कर. हे येते ना लक्षात? yes sir. हे कार्ड बाहेर हो, आहे, sir. कार्ड आहे. कार्डवर कुठे क्लिक केलं तर त्या कार्ड मध्ये आत व्हॅल्यू कुठे आहेत? आत आहेत त्याच्या स्पॅन IH3 हे लिस्ट आणि हे बटन. तर मी कार्ड वरती ओव्हर केल्यावर काय म्हणते त्याच्या आतल्या गोष्टींना काय करतोय व्हाईट कर म्हणतोय त्याला. तो स्पॅनला पण केला मी. सिमिलर वे मला काय पाहिजे होता? हेडिंगला आणि लिस्टला पण. लिस्टला. बरोबर आहे. तर ज्यावेळेस मी इथं ग्रुपिंग मध्ये टाकू आपण. ठीक आहे, कॉमा प्राइस कार्ड वरती मी ज्यावेळेस ओव्हर करेल त्यावेळेस S3 पण काय पाहिजे? व्हाईट पाहिजे. बरोबर आहे ना? Yes. नेक्स्ट हो. तुम्हाला LI पण काय पाहिजे? व्हाईट पाहिजे. एकत्रच केले आपण सर्व प्रॉपर्टी. ओके, पण आता बटनचं काहीतरी वेगळं झालं बघा. बटनला काय करावं लागेल मग इथं मला अजून एक बॅकग्राऊंड कलर व्हाईट आणि टेक्स्ट कलर. ज्यावेळेस मी त्या कार्डवरती ओव्हर करेल बटनवर काय वाटतं मला बॅकग्राऊंड कलर आपण काय करू त्याचा चेंज व्हाईट करू राईट. आणि कलर काय करू व्हाईट आहे. व्हाईट दिसते ना आधी इथं हो. दाखवतो आधी सेव्ह करण्याच्या आधी तुम्हाला बॅकग्राऊंडचा कलर घेतो. कलर बॅकग्राऊंड व्हाईट केला आणि टेक्स्ट काय करू आपण बॅकग्राऊंड व्हाईट केलं तर टेक्स्ट पण व्हाईट आहे दिसत होतो. दिसेल का बॅकग्राऊंड व्हाईट मला टेक्स्ट कलर काय करावं लागेल बटनचं बॅकग्राऊंड कलर चेंज. बॅकग्राऊंड कलर व्हाईट केलं हम्म. तर मला काय कलर तो कलर जो आपण टाकलाय काढला तोच कलर आपण अप्लाय करू. हॅलो हॅलो आवाज येते? येतंय Hello? सर. येते. ठीक आहे, नेटवर्क मध्ये गेला असेल तर. आता इथं आपल्याला काय पाहिजे कार्ड एकदम क्विक मध्ये होते तर मला इथं काय यूज करावं लागेल स्क्रीन नाही दिसत. ग्रीन दिसत नाही. हम्म स्क्रीन नाही दिसत. दिसत आवाज. बाहेर आता दिसते सर. दिसते हो हो सर्वांना दिसते. हो. हो, sir. तर हा कसा होतोय हो एकदम होतोय ना हो तर स्मूथनेस आहे का त्याच्यात काही
जसं इथं आपण कार्ड वरती ओव्हर केलं आणि कसं आहे तो ट्रान्झिशन ट्रान्झिशन कुठे आला ट्रान्झॅक्शन मला कार्डला प्राइस काढा प्राइस काढा ट्रान्झॅक्शन ऑल 0.5 सेकंड इज इन आउट ठीक का तो आता कार्ड काय होतं वाटतं आतमध्ये गेल्याचं वाटतं बघा हो बॉक्स शॅडो येस आणि वाटलं तर इथं तुम्ही झिरोच्या ऐवजी सगळ्या व्हॅल्यू चेंज करून घ्या तुम्ही 0 आहे नेक्स्ट 10 काय तर आहे किती आहे 10 काय तर आहे जी काही 70 वगैरे असेल ती ओके ठीक आहे कोणाला काही कन्फ्युजन नाही ना असेल तर सांगा आता तसं काही नाही आहे इझी आहे ठीक आहे नेक्स्ट सेक्शन बघू आपण आता इझी आहे खूप हे काउंटिंग आहे हे तुम्हाला जावास्क्रिप्ट करावं लागेल ओके आपण बघू ना तुम्हाला होऊन जाईल ते तर फर्स्ट काय करावं लागेल हो त्याला कंटेनर मध्ये हे तर आहेच पण ती किती मध्ये टाकावं लागेल कसं टाकावं लागेल ठीक आहे आपण 1 बाय 1 सेक्शन ठीक आहे त्याला क्लास काय तर काउंट सेक्शन डॉट नेक्स्ट काय हो डॉट रो किती मध्ये घ्यावं लागतील मला किती आहेत तिथे ते ऑल 3 मध्ये 4 आहेत मध्ये सर ऑल 3 फर्स्ट तयार करू आपण एक नेक्स्ट पुढे बघू तर काय त्याच्यात आपल्याला एक आयकॉन दिसते नंबर आहेत आणि एक टेक्स्ट तर आपण ते एका न्यू मध्ये काउंट नंबर टाकू ठीक आहे आयकॉन आपण घेऊ आपण कोणता तरी आयकॉन यूज केलाय का आधी स्टारचा कुठे यूज केला आपण सांगा बरोबर गेलाय पटकन सांगा मला आठवत नाही येतात रेटिंग 4 हा इथंच यूज केलाय ना मी तो वालाच यूज करतो इन्फॉर्मेशन वाला बाकीचे तुम्ही तिथनं काढून या म्हणजे घेऊन या तिथनं तेवढाच ते ह्याच्यात वेळ जाईल निघून ठीक आहे फर्स्ट काय होता आयकॉन आहे तो एनवलप आहे इथं हा बघा थोडं करा आणि मला सांगा कोणता आहे नेक्स्ट काय हो त्याच्यात 446 आहे तो H3 मध्ये टाकू आपण आणि नेक्स्ट काय हो स्पॅन मध्ये टाकलं असतं चाललं असतं पण स्पॅन काय हो इनलाईन आहे ते डिस्टर्ब झाला असं म्हणून आपण पॅराग्राफ मध्ये टाकू दिला हा प्लस प्रोजेक्ट ओके हॅलो आवाज येते का
हो हो सर. प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट आहे का प्रोजेक्ट आहे? प्रोजेक्ट्स आहे. नेक्स्ट काय आहे का त्याच्यात आता? माहिती नसेल काही. अप्पर केस आहे ती. ते नंतर बघू. थोडस आता आपण बघू तिथं काय आहे दिसेल आपल्याला. एवढंच दिसतंय. तर एक तयार करून घेऊ आधी बॅकग्राऊंड त्याचं आपल्याला. ओके. हे बॅकग्राऊंडला इमेज आहे एक. आपण केलं होतं आठवतंय? कुठे केलं? दोन ओपन करून दाखवतो. इथे केलं होतं, बरोबर आहे. हीच इमेज यूज करू आपण इथे. इमेज माहिती आहे का इथे इमेज कोणाला कुठं आहे? तर मी ती प्रिव्हियस वाली यूज करतो. ओके. जर भेटली सांगा कोणाला. डॉट कंट्रोल व्ही. पॅडिंग सांगा. 155 आहे टॉपला आणि 170 बॉटम 170. ते म्हणलं 170. 55 top. Bottom 55. ओके. नेक्स्ट बॉटम 170. चेक करू. ठीक आहे. आला पॅडिंग वगैरे आली. आता मला काय करायचं हो? भेटली बॅकग्राऊंड इमेज. हा बॅकग्राऊंड आहे आपण ती ज्या फायलमध्ये टाकली होती आपण इन्स्पेक्ट करून चेक करू तिथं नाव. लेअर 156 च्या खाली आहे बघा सर. एडिट बीजीकेचा. ओके. लेअर 156 लेअर किती? 156 156. 156 156. कुठे आहे कर्सर पॉइंट? कुठे आहे? बरोबर आहे. इथे मी बरोबर चालले का? स्क्रीन स्टॉप झाली सर. शेअर करतो. आता हॅलो हॅलो हॅलो. सर दिसते स्क्रीन का दिसत आता? नाही. हा आता इथं किती म्हणजे इथं लाईन नंबर इथं बरोबर आहे. कर्सर पॉइंट माझा बरोबर हो आहे. सर खाली आहे अजून थोडं. 156 मध्ये. ही आहे complete. 156 च्या खाली ER. ER तिथे. हा ही पण इमेज यूज करता येणार नाही आपल्याला. कारण काय हो? त्यांनी ब्लरने टाकलाय ओपेसिटी ब्लॅक कलरचा. ओके. आपल्याला प्युअर इमेज पाहिजे होती. जसं आपण ओपेसिटी बरोबर आहे ना? तर नाही येते आपल्याला. तर म्हणून काय करावं लागेल इथं आपल्याकडं एडिट बीजी आहे आपल्याकडे ती इमेज यूज करू. ओके. इथं आहे बघा. इथे बीजी यूज केलेली ती. ओके. तीच इमेज करू. इमेज बाहेर आलो आत गेलो डायरेक्ट. त्यानंतर ओके. सांगा त्याच्या प्रॉब्लेमला. ग्राउंड रिपीट
नो रिपीट. नेक्स्ट. सेंटर. नेक्स्ट फ्रंट साइज. आवाज येते का माझा? बॅकग्राऊंड साईज Hello? कव्हर बोलत जाऊ. ठीक आहे. हे इथे दिसतंय काय? हे बनवून घेऊ आपण. हाईट मेजर करावं ची 500. ठीक आहे. Wait करू. काय नंबर आहे आपल्याकडे ते? आय जो आहे काय पाहिजे मला? वाईट आहे. बरोबर आहे ना? आणि त्याचा 30 देतो मी सध्या. बोल्ड असते. ओके. सर स्क्रीन स्टॉप होते, स्टॉप झाले का सगळ्याला? अडकत दिसते सर. टेम्पररी मार्जिन बॉटम सांगा बरं मला तेवढं. ते 446 दिसते का तस्करी तुम्हाला? नाही विजिबल नाही. दिसते नाही सर. ठीक आहे. आपण स्टॉप करू. नेटवर्कचा इश्यू आहे. हो सर. ओके.